पिंक. पिंक ना? करेक्ट. मला वाटलंच तुला हा आवडेल. ओल्ड फॅशन आहे ना म्हणून. सो हा कॅन्सल. मी हाच घालणार. हा पण छान आहे म्हणजे. कसली तयारी कसली चालली आहे? काही विशेष? अगं हो, सॅम बरोबर बाहेर जाणार आहे मी फिरायला. म्हटलं जरा मस्त ड्रेसअप करून जावं. तू आणि समर बाहेर जाणार होता? होतात नाही काकू, जाणार आहोत. ठरलंय आमचं. कमाल आहे. कमाल काय त्यात? नाही म्हणजे जाणार असतात तर तो तर विसरला. हा? विसरला म्हणजे? अगं हल्ली काही लक्षात नसतं त्याच्या. आजकाल तुझा सॅम ना सगळं विसरतो. काकू एवढाच म्हातारा झालाय की काय तो? लग्न झालं ना त्याचं. मग काय, लग्न झाल्यानंतर तुझा सॅम फार बदललाय. स्वानंदीच्या कंट्रोलमध्ये असतो, मुठ्ठीत असतो. बायकोची कामं तेवढी लक्षात असतात त्याच्या, बाकी सगळं विसरतो. आय डाऊट काकू. अगं खरंच, समोर आता पूर्वीसारखा राहिला नाहीये. लग्नानंतर खूप बदललाय ग. मी म्हटलं ना आता, स्वानंदीने कम्प्लीट मुठीत ठेवलंय त्याला. ना कोणाचं काही ऐकतो, ना कोणाला काही सांगतो. स्वानंदी मॅडम म्हणतील ना तीच पूर्व दिशा. नाही काकू, आय डोंट बाय दिस ॲट ऑल. सॅम असा कोणाच्याही मुठीत राहणारा माणूस नाहीये ना. आपण सगळेच ओळखतो त्याला, हो की नाही? म्हणजे एक वेळ तो कोणाला तरी त्याचं म्हणणं ऐकायला लावेल, पण तो स्वतः कोणाच्याही कंट्रोलमध्ये राहणार नाही. पण स्वानंदी तर बायको आहे ना त्याची. अगं पण काकू, सॅम तोच आहे ना. नाही, पण लग्नानंतर खूप बदललाय तो. तू खूप वर्षांनी भेटतेस ना त्याला, तुला नाही कळणार. नाही काकू, पण मी खूप चांगली ओळखते ना त्याला. आणि माणूस इतका काही बदलत नाही. ठीक आहे, म्हणजे इथे आल्यापासून तू काहीच नोटीस केलं नाहीयेस. म्हणजे जरा लक्ष देऊन बघितलंस ना तर तुला लगेच कळेल समोर पूर्वी कसा होता आणि आत्ता कसा आहे ते. त्यात स्वानंदी म्हणजे काय सांगू, आपल्यासारखी नाही ग, टिपिकल मिडल क्लास. हे नाही ग काकू, मला तर एकदम कूल वाटली हा ती. तुला कळत नाहीये मला काय म्हणायचंय. म्हणजे ती आपल्यासारखी नाहीये. म्हणजे विजनच वेगळं आहे तिचं. लहानपणापासून ते म्हणजे काय आता सांगू तुला. हल्ली समरला बाजारात घेऊन जाते ती. काय सांगतेस? मग समर राजवाडे, समर राजवाडे कापडी पिशव्या घेऊन बाजारात जातो तिच्या बरोबर. विचार कर. सूट समरला काहीही कामं सांगत असते. आधीच त्याच्या विचाराची ऑफिसची कामं, त्याला एवढा स्ट्रेस असतो, टेन्शन असतो. त्यात हिचं म्हणणं ऐका, हिची कामं करा. वेळच नाही ना उरत घरच्यांसाठी त्याच्याकडे. एवढा संसारी झालाय सॅम. आय डोंट बिलीव्ह दिस.